तुम्ही पण लहानपणी गावाकडे चुलीवर भाजलेलं कणीस खाल्लंय का? अहो, त्या धुरकट वासाची आणि चवीची सर आजही कशालाच नाही. आज त्याच आठवणींना उजाळा देणारा हा चीज मसाला भुट्टा बनवते. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कशा आहात? मस्त आहात ना? आशा करते मस्त असाल. तुमचं न्यूट्रिवर्ल्ड चॅनलमध्ये स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत पावसाळ्यात सगळ्यांना आवडणारा एक खमंग आणि चविष्ट स्नॅक, हेल्दी चीज मसाला भुट्टा. चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया. सर्वात आधी आपण ताजं मका स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे. तुम्ही बाजारातून आणलेला गोड मकाही वापरू शकता. आम्ही तर गावी ना, जो आपला शेतामध्ये असतो ना, थोडासा तो गोड नसतो, पण त्याची चव म्हणाल ना तर ती भन्नाट असते. आम्ही तो चुलीवरती भाजून खायचो. आता मका थेट गॅसवर भाजून घेऊ शकता, परंतु त्याआधी आपण मक्याला ना असे काटेरी चमच्याच्या साहाय्याने होल पाडून घ्यायचे, म्हणजे आपला जो मका आहे ना तो आतून सर्व बाजूंनी खमंग असा भाजला जातो. आणि मी जी मागे स्टिक लावलेली आहे ना, ती तुम्ही यामध्ये लावून घ्या. जर तुमच्याकडे अवेलेबल असेल, नसेल तर तुम्ही काटेरी चमचाच त्यामध्ये अडकवला तरी चालेल. म्हणजे काय होतं, हे जे कणीस भाजताना आपले हात पोळत नाहीत आणि तो कणीस सर्व बाजूंनी मस्त असा भाजता येतो. आता आपण हा सर्व बाजूंनी छान असा भाजून घेणार आहोत. मधून मधून फिरवत भाजल्यामुळे सर्व बाजूंनी छान भाजला जातो आणि त्याला एक स्मोकी फ्लेवर येतो. मका भाजताना त्याचा सुंदर सुगंध घरभर पसरलेला आहे. पावसाळ्यात गरमागरम भुट्टा खाण्याची मजाच वेगळी असते. भुट्टा रेडी होतोय तोवर आपण इकडे ना त्याला मसाला जो लावून घेणार आहे ना तो करून घेऊया. मी येते ना 1 चम्मच चाट मसाला घेतलेला आहे. त्यामध्ये थोडीशी धनिया पावडर घालायची आहे, ऑप्शनल आहे, तुम्हाला हवी असेल तरच घाला. थोडंसं लाल तिखट घालायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मी चीज घेतलेला आहे, लिंबू आणि तूप घेतलेलं आहे. आता आपला इकडे भुट्टा ना मस्त असा भाजत आलेला आहे. आता आपण याला ना सर्व बाजूनी तूप लावून घ्यायचं आणि नंतर तो 1 ते 2 मिनटं भाजून घ्यायचा. तुम्ही तूप लावल्यानंतर म्हणाल तर त्याचा स्मोकी फ्लेवर एवढा मस्त येतो ना, बघायलाच नको. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता आपला हे जो कणीस आहे ना ते मस्त असं भाजलं गेलेलं आहे. आता आपण त्या लिंबूवरती तो मसाला आपण तयार करून घेतला आहे ना, तो त्या लिंबूला चोळून सर्व बाजूंनी आपण हे ते लिंबू कणीसला असं चोळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता. त्यामुळे ना लिंबू लावल्यामुळे या कणीसाला मस्त असा फ्लेवर येतो आणि याची टेस्ट भन्नाट लागते. आता हे आपलं लावून झालेलं आहे. मी इथे तवा गरम करून घेतलेला आहे, त्यावरती थोडंसं तूप लावलेलं आहे आणि आता आपण हे जे कणीस आहे ना त्यावर ठेवून देणार आहोत आणि यावरती आपण चीज घालणार आहोत. चीज जास्त वापरायचं नाही आहे. चीज जास्त न वापरता माफक प्रमाणात वापरल्यास चव आणि पोषण दोन्ही मिळतात. यानंतर वरून थोडासा चाट मसाला आणि ऑर्गॅनो शिंपडू. आता यावर झाकण ठेवून देऊया. यामुळे काय होतं, चीज जे आपलं आहे ना ते हलकंसं वितळण्यासाठी मदत होते. त्यासाठी एक महत्त्वाची टीप, एका वाटीमध्ये पाणी घ्या, ते एका बाजूला ठेवा आणि त्यावरती एक ताट झाकून ठेवा. 2 मिनटं झाकायचं आहे. चीज वितळेपर्यंत आपली 2 मिनटं झालेली आहेत. आता आपण हे ताट बाजूला करून घेऊया. तुम्ही बघू शकता आपलं चीज जे आहे ना ते मस्त असं वितळलेलं आहे आणि आपला भुट्टा रेडी झालेला आहे. भाजलेल्या मक्याची स्मोकी चव, चीजचा क्रीमी टेस्ट आणि मसाल्याचा खमंग वास, यामुळे हा भुट्टा खूपच स्वादिष्ट लागतो. त्यामुळे ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे आणि संध्याकाळच्या भुकेसाठी एकदम उत्तम पर्याय आहे. तुम्ही हा भुट्टा नक्की करून पहा आणि कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. गावाकडच्या चुलीवर भाजलेल्याचा कणीस आठवतंय ना, तसंच हे बाहेरून खमंग आणि भाजलेलं आणि आतून रसाळ लागतं. तुम्ही पण नक्की ट्राय करा. पावसाळा तर सुरूच आहे. गरमागरम कणीस आणि गावची आठवण यापेक्षा सुंदर कॉम्बिनेशन काही असूच शकत नाही. त्यामुळे आपण इथेच थांबूया. भेटूया पुढच्या नेक्स्ट हेल्दी रेसिपीमध्ये. तोवर ईट क्लीन, लिव्ह हेल्दी. बाय.